नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी मेन्स 2024 चा फॉर्म भरताना एक महत्त्वाचा मुद्दा आहे. टायपिंग सर्टिफिकेट कोणाला लागतं, कधीच लागतं, नसेल तर काय आणि कोणत्या पदासाठी अपेक्षित आहे आणि कोणती अशी पदं आहेत, कोणती अशी संवर्ग आहे की ज्यांना लागतच नाही. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ऑथराइज देतो, विथ प्रूफ देतो. आता पहिला मुद्दा मी इथे क्लिअर करतो की टायपिंग सर्टिफिकेट हवेच का, तर कुणाला हवं टायपिंग सर्टिफिकेट पहिले लक्षात घ्या. पहिले लागते तुम्हाला टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंटला तुम्हाला दोघंही लागतंय, म्हणजे कोणते कोणते, पहिलं मराठी पण लागतं, इंग्लिश लागतं. मराठी कमीत कमी 30, इंग्लिश 40 कंपल्सरी लागणारच आहे, बरोबर आहे. हे एक मुद्दा. दुसरं कोणतं पद आहे तर लिपिक टंकलेखकचं आहे बघा, लिपिकचं पद आहे. ह्या लिपिकच्या पदासाठी सुद्धा तुम्हाला एक तर मराठी किंवा इंग्लिशचं दोघांपैकी एक 30 किंवा 40 सर्टिफिकेट लागणारच आहे. आता यामध्ये सूट आणि सवलत दिलेली आहे बघा, सूट किंवा त्याला आपण सवलत म्हणूया. कुणाला आहे तर ती सवलत आहे 6 प्रवर्गाला सूट दिलेली आहे. कोणते प्रवर्ग आहे, माजी सैनिक आहेत, अनाथ आहे, दिव्यांग आहे, प्रकल्प, भूकंपग्रस्त आणि अंशकालीन कर्मचारी यांना सूट दिलेली आहे. आता तुमचा प्रश्न मला माहिती की सर आम्हाला फॉर्म भरताना असं विचारत जात आहे, याच्यावरती पुढचा व्हिडिओ माझा येणार आहे. तो बघण्यासाठी काय करा, चॅनल लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. ऑथराइज माहिती तुम्हाला या चॅनलवरती विथ प्रूफ मी देणार आहे. आता पुढचा मुद्दा आहे, कधीपर्यंतचे हवे ते तुम्हाला मी इथे सांगतो, कुणाला लागणार आहे ते पण सांगतो, आणि नसेल तर काय होऊ शकतं ते पण सांगतो. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मुख्य परीक्षेची तयारी करताना मराठी इंग्लिश हा तुमचा आता विषय किंवा हा पेपर जो 1 आहे त्याच्यामध्ये दोन्ही विषय महत्त्वाचे, कारण पेपर 2चा अभ्यास तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करताना ऑलरेडी केलेला आहे. सो लगेच ही बॅच जॉईन करा. मराठीसाठी आपले विजय सर आहे, इंग्लिशसाठी तुम्हाला बोडके सर इथे अवेलेबल आहे. दोघांच्या बॅचेस मराठी इंग्लिश दोन्ही अवेलेबल आहे. 699 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. त्यासाठी खाली लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून लगेच बॅच जॉईन करून घ्या. त्याचबरोबर 2025 साठी तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे. पूर्व प्लस मुख्यची एक बॅच आहे आणि फक्त पूर्वची पण बॅच आहे. दोन्ही बॅचेस अवेलेबल 2025 ग्रुप बी आणि सी साठी सेपरेट फॅकल्टी आहे. क्वालिटी मात्र तुम्ही एकदा बघून घ्या. डेमो लेक्चर युट्यूबला अवेलेबल आहे, कारण मार्केटमध्ये सध्या धुमाकूळ असा 1 रुपयापासून ते 1000पर्यंत बॅचेस, 1000 रुपयापर्यंत बॅचेस अवेलेबल आहे. पण क्वालिटी मस्ट आहे, क्वालिटी बघा एकदा चांगली, कारण त्याच्यात क्वालिटी जर मिळत नसेल, एनर्जी पैसे ठीक आहे 1 रुपया जाईल, तुमची एनर्जी आणि तुमचा वेळ जाणार आहे, पण आउटपुट येणार नसेल तर अशा बॅचेस काही कामाचे नाही, असं मार्गदर्शन काही कामाचं नाही. सो ह्या बॅचेस घेण्यापूर्वी सुद्धा तुम्ही डेमो लेक्चर युट्यूबवरती नक्की बघा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. कंबाईन 2024चा गट कसा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला 22 ऑगस्ट आहे बघा, ही जाहिरात आलेली 22 ऑगस्ट लास्ट डेट फॉर्म भरण्याची आहे. आणि तुमची एक्झाम जी होणार आहे ती 21 सप्टेंबर 2025 होणार आहे. सो या राहिल्या कालावधीत तयारी जबरदस्त करा. आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी परत एकदा सांगतो की पूर्व परीक्षा तुम्ही फॉर्म भरला होता, तो कधी भरला, 14 ऑक्टोबर 2014 पासून ते 4 नोव्हेंबर 2024 दरम्यान फॉर्म भरला. हे का दाखवलं, कारण डॉक्युमेंट लागताना ह्या दरम्यानचीच डॉक्युमेंट लागतात. इथे पूर्व परीक्षेला फॉर्म भरताना जी प्रोफाईल होती तुमची, त्या प्रोफाईलमध्ये जे तुम्ही माहिती भरली त्याचेच डॉक्युमेंट लागतात, बाकी डॉक्युमेंट लागत नाही. पण मात्र इथे फॉर्म भरताना काही डॉक्युमेंट तुम्ही इथे भरले नसेल का, कारण तुम्हाला माहिती आहे की इथे ॲपियर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत होता. काय ॲपियर विद्यार्थी म्हणजे पदवीला ॲपियर असाल तर तुम्ही विद्यार्थी फॉर्म भरू शकत होता. आणि दुसरा विद्यार्थी जो टायपिंग सर्टिफिकेट ॲपियर असेल, टायपिंग सर्टिफिकेटला ॲपियर दाखवला असेल, तो सुद्धा इथे त्यांनी इथे अपलोड केले नव्हते. हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायची गरज नव्हती. कोणी केले असेल, होते म्हणून केले, पण ज्या विद्यार्थ्यांनी अपलोड नसेल केले त्यांना मात्र हे डॉक्युमेंट आता अपलोड करावे लागणार आहे. त्याच्याकडे डॉक्युमेंट असावं लागणार आहे. पण कधीपर्यंतच असावं लागेल तर फॉर्म भरायची लास्ट डेट तुम्हाला मुख्यची कधी आहे, 22 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या डेट पर्यंतचे तुमच्याकडे हे दोन्ही, जर प्रिलिमच्या वेळेस तुम्ही अपलोड केलं नसेल तर आता मात्र तुमच्याकडे दोन डॉक्युमेंट लागेल. लक्षात घ्या. कुणाला लागेल मग, सगळ्यांनाच लागेल. टायपिंग सर्टिफिकेट केलेलं, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट सगळ्यांनाच लागेल. टायपिंग मात्र तुम्हाला सूट दिलेली आहे. टायपिंग बघा, आता मुख्य परीक्षेला टायपिंग सर्टिफिकेट लागणारच का, तर यस लागणार. त्यांनी मुख्य परीक्षेच्या ऍडमध्ये पण मेन्शन केलं बघा, इथे टंकलेखन अर्हतेमध्ये बघा, कर सहाय्यक, टॅक्स असिस्टंट, लिपिक टंकलेखक किंवा बेलिफर लिपिक यांसाठी तुम्हाला लागणार सर्टिफिकेट बघा. मराठी 30, इंग्लिश 40 दोघे लागणार आहे टॅक्स असिस्टंटला, आणि मराठी 30 किंवा इंग्रजी 40 तुम्हाला लागणार आहे लिपिकसाठी. मग याच्यामध्ये तुम्ही हा मुद्दा जर बघितला, हा मुद्दा 6.3.3 यामध्ये त्यांनी टाकलेलं, हे बघा तुम्हाला मी इथे दाखवतो डिटेल्समध्ये. मुख्य परीक्षेला टायपिंग सर्टिफिकेट लागणारच का, तर त्यांनी सांगितलं बघा, तुम्ही पूर्वच्या वेळेस दिलं नव्हतं मान्य आहे, पण मुख्यला लागणारच आहे. मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्याच्या विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी शैक्षणिक अर्हता म्हणजे पदवी लागेल तुमची. लास्ट डेट काय, 22 ऑगस्ट पर्यंत. दुसरं काय सांगितलं बघा, शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे.
टायपिंग शेड्यूल 22 ऑगस्टच्या आतलं लागेल आणि सगळ्यांनाच लागेल. 6 संवर्ग सोडले तर, 6 संवर्ग म्हणजे 6 प्रवर्ग म्हणूया आपण, ते सोडले तर ते कोणते प्रवर्ग आहेत तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले. त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पण घेतो मी. त्यांनी फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची तो व्हिडिओ मी उद्या घेणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. अशीच महत्त्वाची माहिती मला या चॅनलद्वारे मिळणार आहे. आता बघा त्यांनी दिले बघा, टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट दिलेली आहे. कोणाला दिली आहे? उद्या व्हिडिओ येऊन जाईल त्याचा. सो आता शेवटच्या मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. काय? मुख्य परीक्षेला टायपिंग सर्टिफिकेट नसल्यास काय होईल बघा. पहिला मुद्दा क्लिअर करतो तुम्हाला. टायपिंग सर्टिफिकेट नसेल ना तरी तुम्ही ओल्ड तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल, एनीवन कोणतंही डॉक्युमेंट असेल तुम्ही अपलोड करून फॉर्म मात्र भरू शकाल. पण मग चुकीची माहिती, बरोबर, चुकीची माहिती. पहिला काही मुलं करतात म्हणून मी तुम्हाला म्हणून हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय. भरून तुम्ही मुख्य परीक्षा देता येईल की यस देता येईल, काही प्रॉब्लेम नाही. सपोज सर नाही माझ्याकडे नाही आहे, मला तरी पण भरायचं आहे, एक्झाम देऊन बघायची मला, बघू काय, देऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण मी तुम्हाला पुढे काय सांगणार ते नीट घ्या. ओल्ड एखादं डॉक्युमेंट कोणतंही PDF अपलोड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. तिसरा मुद्दा काय? अडचण केव्हा येईल तर तुमचं सिलेक्शन जर झालं तर सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला अडचण येईल. DVच्या वेळेस तुम्हाला हे डॉक्युमेंट दाखवावं लागेल आणि ते नसेल तुम्ही अपात्र व्हाल. पण लक्षात घ्या, याच्यात फायदा नुकसान काय? फायदा पण नाही, नुकसान पण नाही तुमचं, पण मात्र कुणाचं तरी नुकसान होणार आहे. कुणाचं नुकसान होणार आहे? तुम्ही विनाकारण इथे कॉम्पिटिशन वाढवणार आहात. सो ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही त्यांनी इथे टायपिंग सर्टिफिकेटबद्दल अप्लाय करूच नका किंवा तिथे फॉर्म भरू नका. म्हणजे त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू नका. म्हणजे नो डाऊट पुढे तुम्ही त्यातनं अपात्रच होणार त्या पदासाठी. बाकीच्या पदांसाठी तुम्ही पात्र असणारच आहे. सो इथे विनाकारण काही अपलोड करू नका. जर असेल तुमच्या डॉक्युमेंट तरच अपलोड करा, अदरवाईज इथे नो करा. लक्षात घ्या, विनाकारण इथे कॉम्पिटिशन वाढू नका टायपिंग मध्ये, म्हणजे लिपिकची आणि टॅक्स असिस्टंटची. लक्षात घ्या मला काय म्हणायचं. बाकी काही विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःला सेल्फ रिस्पेक्ट द्यायचं, स्वतःलाच आणि विचार करायचा आहे. ओके, सो आता हे मुद्दे मी तुम्हाला क्लिअर केले. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की टायपिंग सर्टिफिकेट काय काय विचारलं मी तुम्हाला, की 2 कॅटेगरी लागतंय. कधीपर्यंतचे फॉर्म भरायला डेट 22 ऑगस्ट ते तोपर्यंत लागेल. कुणाला लागणार? सगळ्यांनाच लागणार. 6 प्रवर्ग जर सोडले तर बाकी सगळ्यांनाच दोघे लागणार आहे. म्हणजे काय? तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट पण लागणार आहे आणि तुमचं टायपिंग सर्टिफिकेट पण लागणार आहे. नसेल तर काय व्हाल, तुम्ही ह्या पदासाठी फक्त अपात्र व्हाल. कोणत्या पदासाठी? टायपिंग आणि टॅक्स असिस्टंट. बाकी पदांसाठी तुम्ही पात्र आहातच ना. बाकी ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. सो या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये नक्की टाका. आणि उद्या एक व्हिडिओ मी घेणार आहे की ज्यांचं जसं की अनाथ आहे, दिव्यांग आहे, जे 6 प्रवर्ग आहे त्यांना टायपिंग मध्ये सवलत आहे, त्यांना पण फॉर्म भरताना अडचणी येत आहे. त्या अडचणीची वरती उद्या व्हिडिओ मी घेणार आहे. ते मुलांचे बरेचसे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. नक्की त्याच्यावर तुम्ही उद्या बोलतो. आणि परत एकदा सांगतो, जाताना तुम्हाला मेनची तयारी करताना ह्या दोन्ही बॅचेस मराठी इंग्लिशच्या अवेलेबल आहे. लगेच जॉईन करा, कारण तुमची 22 सप्टेंबरला एक्झाम आहे. 1 महिन्यात एक्झाम आहे, तोंडावर एक्झाम आहे. आणि ह्या राहिलेल्या दिवसामध्ये मराठी इंग्लिश परफेक्ट करून घ्या. इथे दोन्ही फॅकल्टी एकदम तुम्हाला प्रॉपर शिकवतील, टू द पॉईंट शिकवतील. त्यांचा अनुभव पण प्रचंड आहे. 14-15 वर्षाचा अनुभव त्यांचा आहे. आणि 2025ची कोणी तयारी करत असताना त्यांसाठी ह्या बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अवेलेबल आहे. आत्ता लगेच जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. नाहीतर तुमच्या तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता. इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. हे डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. अडचण आली तर 88-88-916 ह्या नंबरवरती कॉल करा. अजून काही मनात प्रश्न असेल तर मनात नका ठेवू, खाली कमेंटमध्ये लगेच टाकून द्या. आणि काही शंका असेल तर लगेच आमच्या टीमला कॉल करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, कारण पुढचे व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. धन्यवाद.